या गोष्टीला आमचं म्हणणं मांडायला आम्हाला संमती द्या. एवढी एक मागणी करतात की या 6 दिवसात एकदाही मंजूर झाली नाही. एवढं नाही तर ते हाऊस बंद झाली. त्यामुळे एक मिनिटसुद्धा या 6 दिवसात सभागृहात कुठल्याही देशाच्या प्रश्नाची चर्चा होऊ शकली नाही. याचा अर्थ स्वच्छ आहे की संसदीय लोकशाही पद्धती याच्यावरच हा आघात हा राज्यकर्त्यांचा आहे. आणि याच्यासाठी आता तिथं काय चाललं आहे इथपर्यंत शिवी ठेवून चालणार नाही. शेवटी लोकांच्यातच जावं लागेल, लोकांना जागृत करावं लागेल. खरं म्हणलं तर लोक जागृत आहेत, त्याच्यात कोणताही उठाव केला पाहिजे. आज त्याची आवश्यकता आहे. हे बाबांच्या उपोषणातनं स्पष्ट झालेलं आहे. आणि माझी खात्री आहे की याचा परिणाम जो आवश्यक आहे तो आज ना उद्या हा देशाशिवाय राहणार नाही. सत्तेचा गैरवापर आणि बऱ्या लोकांना संरक्षण या दोन्ही गोष्टी या ठिकाणी दिसत आहेत. त्याच्यात सखोल मी जाऊ इच्छित नाही, पण आज हे प्रश्न उपस्थित झाले त्याची नोंद आपल्या सगळ्यांना घ्यावी लागेल. राज्यभरात 22 उमेदवारांनी फेरमतमोजणीची मागणी केली साहेब, समाविष्ट करण्यासाठी आणि पैसे देखील भरले आले होते. 30% मतं मशीन मध्ये देतो असं तुम्ही सांगितलं मगाशी, पण तुमचा विश्वास बसायला नेमकं काय होतं ते मधलं 30% ऍड करण्याचं? असं दिसतंय. असं माझ्या हातात त्याचा पुरावा नाही आहे. काही लोकांनी प्रेझेंटेशन आम्हाला केले की हे या पद्धतीने करणं शक्य आहे, ते केलं जाईल. त्यात आमची कमतरता आहे की आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही. आम्हाला असं वाटलं की निवडणूक आयोग इतक्या चौकशी भूमिका चुकीची घेईल असं आम्हाला वाटलं नाही. त्या संस्थेवर गैरविश्वास आम्ही व्यक्त केला नाही. पण निवडणुकीच्या नंतर याच्यात तथ्य असं कायमापाशी दिसतं. ईव्हीएमवर संशय व्यक्त केला जातोय. राज्यभरातील 22 उमेदवारांनी फेरमतमोजणीची मागणी केली आणि तसे पैसे देखील भरले. ठीक आहे, त्याचा फेरफार काय येते ते आपण बघूया. पण मला शंका वाटते याचं काही फार पुढे येईल असं. साहेब, शेवटच्या 2 तासात ना काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी देखील आरोप केले, शेवटच्या 2 तासात राज्यात 7% वर मतदान झाले. बाळासाहेब थोरातांनी आकडेवारी सांगितले की शेवटच्या 2 तासात 5.5 लाखापेक्षा अधिक मतदान झाले. असं होऊ शकतं असं तुम्हाला वाटतं? त्याची आकडेवारी जी आलेली आहे शेवटच्या 2 तासाची ती धक्कादायक अशा प्रकारची आहे. बाळासाहेब थोरात जे बोलले ते एकटे बाळासाहेब नाही अशी माहिती अनेकांनी दिली, आधारासह दिली. आणि त्याचा विचार हा करावा लागेल. काँग्रेस पक्षाची कार्यकारिणीची बैठक झाली, त्याच्यात या विषयाची काही चर्चा झाली आणि एकत्रित बसून ही जे इंडिया आघाडी हे जे संघटन तयार केलेलं होतं त्याने हा विषय घ्यावा अशी चर्चा आहे. माझ्या मते सोमवारी मंगळवारी याच्यात काहीतरी निर्णय होईल. साहेब, जे 15% मतं सेट केली गेली असं सांगितलं जात आहे, खरंच तुम्हाला विश्वास बसते का या गोष्टीवर? आधी बसत नव्हता, पण आता त्याच्यात तथ्य असं प्राथमिक दर्शक दिसायला लागले. साहेब, एकनाथ शिंदे गृहमंत्री पदावर अडून बसलेले आहेत. गृहमंत्री केलं तरच उपमुख्यमंत्री होणार नाही तर दुसऱ्या कोणाला सरकार स्थापन होत नाही. त्यांना विचारून गमत असं आहे की इतकं स्पष्ट बहुमत असताना या राज्यात सरकार बनत नाही. आणि आजच वाचलं की आता 5 तारखेला काय होण्याची शक्यता. याचा अर्थ स्वच्छ आहे की लोकांचं मत बहुमत या सगळ्या गोष्टी काही महत्त्वाच्या नाहीत. जे काही चाललंय ते राज्याला अशोभनीय आहे. मुहूर्त नाही सांगितलं साहेब, मुहूर्त नाही म्हणतायत. मुहूर्त नाही, दीपक केसरकर म्हणतायत मुहूर्त नाही. तर संसदीय लोकशाही पद्धतीवर राज्यकर्त्यांचा आघात सुरू असल्याचा आरोप शरद पवारांनी केला आहे. आयोग इतकी चुकीची भूमिका घेईल असं वाटलं नव्हतं अशी टीकाही शरद पवार यांनी निवडणूक आयोगावर केली आहे. मतदानाच्या दिवशीची शेवटच्या 2 तासातली आकडेवारी धक्कादायक असल्याचा दावाही पवारांनी केला. ईव्हीएम हॅक होऊ शकतं याचंही काहींनी प्रेझेंटेशन केल्याचं शरद पवार म्हणालेत. पण आम्ही निवडणूक आयोगावर विश्वास ठेवला असं शरद पवार म्हणाले.
सत्ता पैशांद्वारे निवडणूक यंत्रणाच आता हातात घेतल्याचा गंभीर आरोप शरद पवार यांनी केला आहे.